जे आदित्य ठाकरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। दिशानं आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी याचिकेमधून केलाय आणि या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची दिशाच्या वडिलांनी मागणी केली आहे। अधिवेशनात दिशा सालियनचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। दिशा सालियनच्या वडिलांना याचिकेत त्यांनी काय म्हटलेलं आहे तेही पाहूया। पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला। नितेश राणे, नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला। किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी याचिकेमध्ये केलाय। जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी केली आहे। दिशा सालियनच्या पोस्टमार्टमच्या व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत। दिशाच्या इमारतीचं 3 ते 10 जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं। सतीश सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं। आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप या याचिकेमधून करण्यात आलाय। पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबल्याचाही आरोप आहे। हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीचं नाटक होतं असं देखील त्यांनी आपल्या याचिकेमधून म्हटलंय। खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला। आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय। मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नरेटिव्ह सेट केला। जे पुरावे समोर आले त्यानुसार अमानुष सामूहिक बलात्कार आणि खून झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। अमानुष सामूहिक बलात्कार आणि खून झाकण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। पण मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता। उद्धव ठाकरे स्वतः होते। स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर ओन राहायचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो। आता सत्य बाहेर येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या अटक गोऱ्या गोमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना, आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये। पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे। तो फिर सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। जी काही चौकशी आहे ती कुठलाही पक्ष समोर न ठेवता ही चौकशी केली जाईल। याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही ह्याची देखील आम्ही जबाबदारी त्यांनी याचिका सादर केलेली आहे। त्यांच्याकडे जर का कुठले ॲडिशनल काही पुरावे असतील तर त्यांनी मला वाटतं ते आपल्या गृह विभागाकडे आणि ते द्यावेत। नक्कीच त्याच्यावरती आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू। आदित्य ठाकरेंचं नाव मी माहिती घेऊन बोलतो, ते माहिती घेतो आणि बोलतो। अरे मला माहिती नाही, मी माहिती घेऊन बोलतो। आदित्य ठाकरेंचं नाव मी माहिती घेऊन बोलतो, ते माहिती घेतो आणि बोलतो। अरे मला माहिती नाही, मी माहिती घेऊन बोलतो।